नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्या 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे गणेश चतुर्थी। उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन होणार आहे। कोणाच्या घरी 1.5 दिवसांचे, 2.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसांचे किंवा 10 दिवसांचे गणपती बाप्पा असतील तर त्यानुसार आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा संकल्प करून करणार आहोत। उद्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:34 पर्यंतचा आहे। ज्यांना या वेळेमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणं शक्य होणार नाही त्यांनी सकाळी सूर्य उदयापासून ते दुपारी 1:34 पर्यंत कधीही गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तरी सुद्धा चालेल। तसं तर सांगितलं जातं की गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, स्थापना करण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही, पण बरेच जण म्हणतात की आम्हाला मुहूर्त सांगा, आम्हाला मुहूर्तावरच करायचं आहे। म्हणून हा एक 2.5 तासांचा मुहूर्त आहे। बाकी या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सकाळपासून दुपारपर्यंत कधीही करू शकता। आणि जे सार्वजनिक गणपती असतात त्यांची प्राणप्रतिष्ठा दुपारनंतर, माध्यान्ह काळानंतर संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। आता गणपती बाप्पा आपण आपल्या घरामध्ये आणले, जिथे आपण बसवणार आहोत घरामध्ये त्या जागेवर ठेवले, नुसते फूल, अक्षदा, धूप, दीप, मोदकाचा नैवेद्य दाखवला म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आले, देवत्व आलं असं होतं का? तर असं अजिबात नाहीये। जेव्हा आपण गणपतीची मूर्ती दुकानामधून आणतोय, ती शाडूची असू द्या, पीओपीची असू द्या, कशाचीही असू द्या, ती फक्त एक मातीची मूर्ती आहे। प्राणप्रतिष्ठेचा एक मंत्र असतो। हा मंत्र विशिष्ट पद्धतीने बोलून जोपर्यंत आपण पूजा करत नाही तोपर्यंत त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण येत नाहीत, देवत्व येत नाहीत। हा मंत्र बोलला त्यानंतरच त्या मूर्तीमध्ये देवत्व येतं आणि गणपती बाप्पा साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होतात। त्यामुळे हा मंत्र बोलून आवर्जून प्राणप्रतिष्ठा करा। बाकी सगळी पूजा करताना थोडंसं डेकोरेशन वगैरे एखादा भाग इकडे तिकडे झाला तरी चालेल, पण गणपतीची स्थापना करताना हा प्राणप्रतिष्ठेचा जो मंत्र आहे तो खूप महत्त्वाचा आहे। कारण हा म्हटल्याशिवाय देवामध्ये देवत्व, प्राण येत नाही, ती फक्त मग एक मूर्तीच राहते। आता प्राणप्रतिष्ठा करताना जिथे आपण तुम्ही गणपतीची मांडणी करणार आहात, स्थापना करणार आहात, तर ती जागा वगैरे तुम्ही डेकोरेशन, सजवणं जे काही आहे ते केलं असेल। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा लावल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। आता कलश सुद्धा गणपतीच्या कोणत्या बाजूला असावा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे। त्याच बाजूला आपण कलश ठेवावा। तसं तर बघा आपण गणपतीच्या उजव्या बाजूला नॉर्मल ठेवतो, पण शास्त्रानुसार कलश कोणत्या बाजूला ठेवावा हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि कलश तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता। कलशाची मांडणी करायची, त्याच्यानंतर एक सुपारी घेऊन सुरुवातीला आपल्याला मोठ्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी एक सुपारी किंवा तुमच्या देवघरातील जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, त्यावर थोड्या अक्षदा ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून गणपती बाप्पा म्हणून सुरुवातीला तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे। त्यांचं पूजन करून हळद कुंकू वगैरे अर्पण करून त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांना सुद्धा दुर्वा अर्पण करायचे आहेत। आणि त्याच्यानंतर मग आपली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याची आपल्याला स्थापना करायची असते। तर ही स्थापना करताना आता ही मूर्ती एक तर शाडूची असते किंवा पीओपीची असते, तर याच्यावर आपण अभिषेक वगैरे करू शकत नाही, पण त्या सुपारीवर किंवा जी गणपतीची मूर्ती आपण देवघरामधील ठेवणार आहोत समोर त्याच्यावर आपल्याला नक्कीच अभिषेक करून घ्यायचा आहे। सुपारी नुसती ठेवली आणि गणपती बाप्पा म्हणून हळद कुंकू अर्पण केलं असं नाही चालणार, त्या सुपारीवर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। आता मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर एखाद्या फुलाने आपल्याला सुरुवातीला पाणी स्प्रिंकल करून घ्यायचं आहे, शिंपडायचं आहे। त्याच्यानंतर जे पंचामृत बनवलेलं आहे ते शिंपडायचं आहे। त्याच्यानंतर हळद कुंकू लावायचं आहे, जानवं घालायचं आहे, वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे, जे हार वगैरे आपण आणलेले आहेत ते अर्पण करायचे आहेत, हे सगळं करून घ्यायचं आहे। नैवेद्यासाठी आपल्याला मोदक घ्यायचे आहेत जवळ सुरुवातीला। आणि हो, ही सगळी पूजा करण्याच्या अगोदर सुरुवातीला आचमन आणि संकल्प करून घ्यायचा आहे। आचमन कसं करायचं, संकल्प कसा करायचा, संकल्प करताना काय म्हणायचं, हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प आणि आचमन करू शकता। आता आपण इथपर्यंत पूजा केली, वस्त्रमाळ, जानवं वगैरे सगळं गणपती बाप्पांना घातलं। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि ते शुद्ध गाईच्या तुपामध्ये दुर्वाचं जे पुढचं टोक असतं ते बुडवायचं आहे। आणि ते बुडवल्यानंतर गणपती बाप्पांच्या डोळ्याला तुपामध्ये बुडवलेल्या दुर्वांचा स्पर्श तुम्हाला करायचा आहे। आणि त्यानंतर
ह्या ज्या दुर्वा आहेत त्या डोक्यापासून डोकं, खांदे, दोन्ही हात, पाय, खाली सगळीकडे गणपती बाप्पांना स्पर्श करायचा आहे. आणि ह्या दुर्वांनीच तुम्ही गणपती बाप्पांच्या जे हृदय असतं त्यांच्या म्हणजे आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांचं जे हृदय असतं तर तिथे आपल्याला त्या दुर्वा स्पर्श करायच्या आहेत. किंवा दुसरी पद्धत तुम्ही असं करू शकता, हे आपण दुर्वांना तुपात बुडवलेल्या दुर्वा सगळीकडे स्पर्श केल्या त्या गणपती बाप्पांच्या तिथे अर्पण करायच्या आणि आपला उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो गणपती बाप्पांच्या हृदयाजवळ, गणपती बाप्पांचे जे डावे हात, आपला उजवा म्हणजे गणपती बाप्पांचा डावा हात, तिथे त्यांच्या हृदयाजवळ आपल्याला आपला अंगठा ठेवायचा आहे मूर्तीच्या. आणि आता जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देईल. असे प्राणा प्रतिष्ठन्तु असे प्राणा क्षरन्तु च असे देवत्वम आचार्य मामहेती च कश्चन रक्तांबिधिस्त पोतोल्ल सदृण सरोजाधी रूढकराब्जे पाशं कोदंड भिक्षुब्धवथम गुणमप्यम कुशम पंचबाणान बिभ्राण अस्रक्कपालम त्रिनयन लसिता पीनवक्ष उरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती पराण. आता एवढं काही आपल्याला गुरुजींसारखं वगैरे बघा त्या लयामध्ये त्या सुरामध्ये म्हणता येत नाही, पण आपल्याला जसं म्हणता येईल तसा हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. आणि यानंतर मग गणपती बाप्पामध्ये प्राण आलेत असं समजून तो अंगठा काढून घ्यायचा किंवा दुर्वाणी केल्या असेल त्या दुर्वा काढायच्या, गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की गणपती बाप्पा आजपासून 10 दिवसांपर्यंत किंवा तुमच्या इथे जेवढे दिवस गणपती असतो तेवढ्या दिवस तुम्ही तुमची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तुमच्या येण्याने आपल्या या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर याच्यामध्ये भरभराट व्हावी, सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं, दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं, जे तुम्हाला वाटतं ते बोलायचं आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये देवत्व आलं की मग आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया जयघोष करून या पद्धतीने संपूर्ण विधी जो आहे स्थापनेचा तो आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर प्रसाद जो आहे तो थोडा वेळ, अर्धा तास, 1 तास गणपती बाप्पांच्या समोर झाकून ठेवायचा. आणि त्यानंतर घरातील आपण सर्वांनी तो जे मोदक वगैरे, मिठाई वगैरे आहेत ते आपण ग्रहण करायची आहे. नमस्कार.